ओल्या जवळ्याची चमचमीत भजी करण्यासाठी आपण घेतोय हा ओला जवळा। हा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये पाणी नाहीये, निथळून घेतलेला आहे। आणि ह्यासाठी आपल्याला लागणार आहे आता बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक हे हिरवं वाटण आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण याचं वाटण आहे हे। त्यानंतर हळद, तुमचा घरचा साठवणीचा मसाला, थोडासा हिंग, चवीपुरता मीठ, एक अंड लागणार आहे आपल्याला ह्याच्यासाठी, आणि बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ। तर एवढ्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत मस्त खमंग अशी ओल्या जवळ्याची भजी। तर ही भजी करण्यासाठी सर्वप्रथम आपण घालूया ह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा आपला मसाला, घरचा मसाला, थोडासा हिंग, आलं लसूण पेस्ट आणि आपली ग्रीन मसाला पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची। आपण मसालाही घालतोय आणि हिरवी मिरची घालतोय, त्या हिशोबाने तुम्ही साहित्य घ्या। चवीपुरता मीठ, बेसन, आपल्याला याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच घ्यायचंय, तर हळूहळू टाकायचंय आपण। तर सध्या 2 चमचे घेतले आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अंड टाकायचंय आणि पुन्हा एकदा मिक्स करायचंय आणि कोथिंबीर, आणि मिक्स झाल्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्याला अजून बेसन किंवा तांदळाच्या पिठाची आवश्यकता आहे की नाही। तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो भजीला, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ नक्की घाला। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, यामध्ये आपण एक अंड फोडून टाकूया। अंड्यामुळे तुम्हाला सोडा घालायची अजिबात गरज नाही, एकदम ही भजी हलकी होतात, खुसखुशीत। आणि कोथिंबीर, आता हे हाताने मिक्स करायला लागेल। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये थोडंसं पीठ घालायची गरज वाटते, तर एखादा चमचा घालून बघूया। हे मस्तपैकी आता मळून झालेलं आहे। ह्यामध्ये आता शेवटी आपण तळायच्या अगोदर थोडासा गरम मसाला घालणार आहोत। तर आता आपण तळायला घेऊया। आपली भजी अजून तळली जात आहे, ती चारी बाजूनी अशी हलवून घ्यायची, एकदम कुरकुरीत आपली भजी तयार होती। आपली भजी मस्तपैकी गोल्डन ब्राउन झालेली आहे। आता ही आपण काढून घेऊया। आता पुन्हा दुसरा घाणा आपण घालूया। कुठल्याही घरगुती पार्टीसाठी स्टार्टर हवं असेल किंवा लहान मुलांना खायला म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे। अशाच प्रकारे आपण इतरही उरलेली भजी करून घेऊया। या जवळ्यामध्ये ना अंड असल्यामुळे अतिशय छान
टेस्ट येते या भजीला. पावसाळा स्पेशल ओल्या जवळ्याची भजी आपली तयार आहेत. अगदी खुसखुशीत, कुठल्याही छोट्या मोठ्या पार्टीसाठी स्टार्टर म्हणून तुम्ही हे करू शकता किंवा असंच सहजच चव बदल म्हणून देखील करू शकता. तर अशी ही जवळ्याची भजी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल स्पाइस स्टोरी सोल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अतिशय सोप्या, चमचमीत, हटके तरी पण पारंपरिक अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतात. तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा स्पाइस स्टोरी आणि सोल.